शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या आणि जनगणना सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती, केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश। सकाळ पेपरला आलेली ही बातमी 10 एप्रिल 2026 ला आलेली ही बातमी आहे। परळी वैजनाथ सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन साहेब यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत। देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेले आहे। केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी या पत्रात म्हटले आहे की देशात आगामी जनगणनेची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असून नागरिकांना स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध असणार आहे। ही प्रक्रिया 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा घर नोंदणी आणि घराची गणना असा असेल। एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत राज्य सरकारने निश्चित केलेल्या 30 दिवसाच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे। तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना होणार आहे। दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 2027 पर्यंत राबवला जाणार आहे। सध्या राज्य, जिल्हा, तहसील आणि प्रगणक गट स्तरावर जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रक्रिया बहुतांश राज्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झाली आहे। हे आपण सर्वांना माहिती आहे बघा, आपल्याला ऑर्डर देखील आलेले आहेत। या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आलेले आहेत। जनगणना कायदा 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत या अधिकाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आणि वैधानिक कर्तव्य पार पाडावे लागतात। त्यामुळे एकदा अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत त्यांच्या पदावरून हटवले जाऊ नये अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे। त्यामुळे जनगणनेच्या या राष्ट्रीय कार्यात कोणताही प्रशासकीय व्यत्यय येऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी आपापल्या स्तरावर याबाबतचे तातडीने आदेश काढावेत। जनगणना 2027 साठी नियुक्त केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत बघा 31 मार्च 2027 पर्यंत बदली केली जाणार नाहीत याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे गृह सचिव गोविंद मोहन साहेब यांनी या पत्रात नमूद केले आहे। यामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षक बघा या ठिकाणी असे म्हटलेले आहे, यामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहेत। आता बघा यामध्ये आपल्या सर्वांना जे ऑर्डर आलेले आहेत जवळजवळ 90% शिक्षक बांधवांना ऑर्डर आलेले आहेत। त्याच्यामुळं हे कर्मचाऱ्यांच्या बदल्या जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत होणार नाहीत हे जरी स्पष्ट झाले तरी मार्च 2027 पर्यंत त्याच प्रकारच्या जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत हे यावरून समजून येते। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।